जळगाव जिल्ह्यामध्ये दिग्गजांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आणि त्यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे भविष्यात यावरनं नवा वाद रंगण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशानं महायुतीत वाद निर्माण झालाय। माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, तिलोत्तमाताई पाटील अशा दिग्गजांचा हा पक्षप्रवेश शनिवारी पार पडला। या नेत्यांसोबत जिल्हा बँकांचे संचालक, पंचायत समिती, बाजार समितीमधील प्रमुख पदाधिकारीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आले। या दिग्गजांच्या पक्षप्रवेशावेळी बेरजेचं राजकारण करत असल्याचं अजित पवार म्हणाले होते। इथं बसणारे कितीतरी जण आहेत की ते ताकदीनं तालुका पंचायतीला निवडून येतील, ते जिल्हा परिषदेला निवडून येतील, ह्याच्यातनं पक्ष बळकट होणार आहे, त्याच्यातनं संघटना बळकट होणार आहे, त्याच्यातून एक चांगला नवीन संच हा त्याच्यातून निर्माण होणार आहे। अनेक सहकारी हे आत्ताच मी काही महत्वाच्या लोकांच्या मी आणि तटकरेंनी मीटिंग केली, खूप वेगवेगळे मी त्यांची नावं सांगत नाही, पुन्हा हे बातम्या वेगळ्याच सुरू करतात की असं असं झालं, दादा असं असं बोलले, पण आपण बेरजेचं राजकारण करतोय, बळजबरी नाही। या पक्षप्रवेशांना काही काळ लोटला नाही तोच यामुळे महायुतीतली अस्वस्थता समोर आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जळगाव जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेची अडचण करण्यात येत असल्याचा आक्षेप मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला। या नेत्यांना पक्षात घेताना एकनाथ शिंदेंशी चर्चा केली होती का असा सवाल करत गुलाबरावांनी युती धर्माची आठवण करून दिली आहे। की ज्या ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार लढतात तर त्या ठिकाणी तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एनसीपीने हे उमेदवार घेतलेले आहेत, तर कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता। हे युतीचं धोरण आहे का हाही सवाल आहे। नाही असं असलं तर मग आता प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीची आपला पक्ष वाढवायची, आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। शिंदेंच्या शिवसेनेपाठोपाठ भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीही या पक्षप्रवेशांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। महायुतीच्या नेत्यांविरुद्ध जे लढले त्यांना प्रवेश द्यायचा नाही असा प्रोटोकॉल ठरलेला असतानाही यात झालेल्या पक्षप्रवेशांबाबत वरिष्ठांशी बोलणार असल्याचं महाजन म्हणाले। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं उचललेल्या या पावलानं आता आम्हालाही मार्ग मोकळा झाल्याचं सूचक विधान महाजनांनी केलंय। चर्चा केली नाही, मी या संदर्भामध्ये कुठल्या अजिताशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये। त्यामुळे असं चर्चा करण्यात काही प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे, त्याचा तो निर्णय आहे। पण युतीमध्ये ठरल्यानंतर देखील असं पक्षप्रवेश होत आहे, करायला नको, माझं तेच मत आहे। अजित पवार मुख्यमंत्री हे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते, पण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे, सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील। महायुतीच्या विरोधात पक्षप्रवेश होत आहे असं म्हणायचं, महायुतीच्या विरोधात पक्षप्रवेश होत आहेत नाही, विरोधात असं मी म्हणणार नाही। आता त्यांनी जसे लोक घेतले तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा आहे, मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी। पक्षप्रवेश केलेले नेते यांची स्थानिक ठिकाणी मोठी ताकद आहे। महायुतीच्या नेत्यांविरोधातच त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या। विधानसभा निवडणुकीनंतर भाजपात पक्षप्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केले, मात्र भाजपानं उत्सुकता दाखवली नव्हती। आता या नेत्यांच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानं नवा वाद निर्माण झाल्याचं दिसतंय। महायुतीचा प्रोटोकॉल तोडण्यात आल्याचा थेट आक्षेप अजित पवारांवर घेण्यात आलाय। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या आक्षेपांना उत्तर मिळणार की हा वाद वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार याकडे पाहावं लागेल। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।